ची पत्रकार परिषद सुरू झाली आहे। नक्की विश्लेषण करून त्याच्यावर काय निर्णय घ्यायचा यासाठी आज पुन्हा एकदा राज्य आपत्कालीन अथॉरिटीची बैठक म्हणजे डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटीची बैठक मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। या बैठकीला स्वतः मुख्यमंत्री महोदय, मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, या खात्याचा मंत्री म्हणून मी स्वतः, विजय वडेट्टीवार साहेब, त्याच्यानंतर प्रधान सचिव हेल्थ, आपले मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त, आमचे सचिव, ही सगळी मंडळी उपस्थित होती जी जी डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटीला असते। UGCनं पाठवलेलं पत्र, त्याची अंमलबजावणी कशी करायची, मागच्या बैठकीमध्ये जे निर्णय झाले त्या निर्णयांचं काय करायचं, या सगळ्याबाबत मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली, अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली। आणि जी भूमिका पहिल्या डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटीमध्ये आम्ही घेतलेली होती तीच भूमिका कायम ठेवण्याचा निर्णय या डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटीमध्ये झाला। तीच भूमिका का तशी ठेवायची या संदर्भामध्ये देखील चर्चा झाली। आणि ही चर्चा होत असताना UGCनं जी मार्गदर्शक तत्त्व आम्हाला दिलेली आहेत ती मार्गदर्शक तत्त्व डोळ्यासमोर ठेवून आम्ही परीक्षा घेऊ शकतो का आता या काही दिवसामध्ये, तर त्याचं उत्तर नाही असं आलं। आणि पुन्हा एकदा मला सांगायचं आहे की महाराष्ट्र शासनानं देखील, महाराष्ट्र सरकारनं देखील, महाविकास आघाडीच्या सरकारनं देखील मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली आम्ही परीक्षा घेणारच नाही असं कुठचंही वक्तव्य यापूर्वी कधी केलेलं नव्हतं। आम्ही असंच सांगतोय की आजची कोविडची परिस्थिती लक्षात घेता सध्या परीक्षा घेणं हे आम्हाला शक्य नाही। त्याची कारणं देखील अशी आहेत की जी सचिव महोदयांनी मांडली, त्याच्यानंतर प्रधान सचिव हेल्थनी मांडली, अनेक लोकांनी मांडली की कॉलेजेस ही क्वारंटाईन सेंटर झालेली आहेत, कॉलेजेस ही कोविड सेंटर झालेली आहेत, काही ठिकाणी हॉस्पिटल्स सुरू झालेली आहेत। आणि अशा परिस्थितीमध्ये मुंबई असेल, पुणे असेल, औरंगाबाद असेल, नागपूर असेल आणि उरलेला ग्रामीण भाग असेल, याच्यामध्ये आम्ही परीक्षा घेऊ शकतो का याचं विश्लेषण ज्यावेळी आम्ही केलं त्यावेळी त्याचं उत्तर नाही असं आलं। आणि म्हणूनच पूर्वीचा निर्णय, मागच्या कमिटीने घेतलेला, अथॉरिटीने घेतलेला निर्णय आज पुन्हा एकदा आम्ही कायम केला आहे। त्याच्यामध्ये जे काही तांत्रिक मुद्दे आहेत त्याची माहिती 2 दिवसामध्ये, 4 दिवसामध्ये कलेक्ट करून पुन्हा एकदा जर आम्हाला अथॉरिटीची मीटिंग घ्यावी लागली तर ती देखील घेणार आहोत। पण मागचा निर्णय आज कुठेही बदलण्यात आलेला नाही, तो निर्णय आहे तसा आहे। जे UGCला मी पत्र लिहिलेलं होतं त्या पत्रामध्ये देखील कुठेही आम्ही बदल केलेला नाही। पण हा निर्णय घेत असताना अथॉरिटीची घेतलेली पूर्वीची मीटिंग आणि आजची मीटिंग यामध्ये जी कोविडची परिस्थिती काही बदललेली आहे का हा ज्यावेळी आम्ही विचार केला ते मागच्या परिस्थितीपेक्षा आताची परिस्थिती ही कोविडच्या निमित्तानं, कोविडचा प्रादुर्भाव जास्त झालेली आपल्याला दिसते। आणि हीच आकडेवारी या कमिटीतल्या सगळ्या मंडळींनी मांडली। दुसरी याच्यामध्ये जी महत्त्वाची गोष्ट होती की एटीकेटीच्या बाबतीत काय करायचं, तर एटीकेटीच्या बाबतीमध्ये देखील कुलगुरूंची जी चर्चा करायची होती ती कुलगुरूंची चर्चा मी स्वतः केलेली आहे। शासन स्तरावरती चर्चा झालेली आहे, त्याच्यामध्ये आमचे 2 संचालक होते। तो अहवाल देखील माझ्याकडे प्राप्त झालेला आहे, ती शिफारस देखील माझ्याकडे प्राप्त झालेली आहे। ती शिफारस वाचल्यानंतर त्याच्यामध्ये देखील कुलगुरू महोदयांनी एटीकेटीच्या विद्यार्थ्यांच्या भल्याचाच विचार केलेला आहे, आरोग्याचा विचार केलेला आहे। पण सध्या पूर्वीच्या कमिटीमध्ये झालेला निर्णय हा कायम ठेवण्याचा निर्णय या अथॉरिटीच्या बैठकीमध्ये देखील मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली झाला। सगळ्यात महत्त्वाची जी चर्चा झाली ती UGCनं आम्हाला एक्झाम घ्यायला सांगितली, सगळ्या देशामधल्या राज्यांना एक्झाम घ्यायला सांगितली। पण बंगळूरमध्ये परवा 10वीच्या विद्यार्थ्यांची जी 50 विद्यार्थ्यांची परीक्षा झाली त्याच्यामध्ये जवळजवळ निम्म्यापेक्षा जास्त विद्यार्थी हे कोविड बाधित झाले आणि त्यांना क्वारंटाईन करावं लागलं। मग 50-100 विद्यार्थ्यांच्या परीक्षांमध्ये जर बाकीच्या राज्यांमध्ये असं होऊ शकतं तर UGC कशा पद्धतीनं या विद्यार्थ्यांची जबाबदारी स्वीकारणार आहे याची देखील गाईडलाईन UGCनं दिली पाहिजे, ही स्पष्टपणाची या खात्याचा, या विभागाचा मंत्री म्हणून माझी भूमिका आहे। आणि म्हणून काल देखील मी सांगितलं की UGCचे उपाध्यक्ष भूषण पटवर्धन साहेब हे महाराष्ट्रातले आहेत आणि म्हणून केंद्र सरकारची भूमिका मांडण्यापेक्षा महाराष्ट्र सरकारची भूमिका कोविडच्या निमित्तानं काय आहे ही जर त्यांनी UGCला पटवून दिली तर ते एक चांगलं काम त्यांच्या माध्यमातून होतंय हे देखील आम्हाला कळेल।
पण त्यांची काही ज्या मुलाखती मी बघितल्या की वाईन शॉप उघडायला परमिशन दिली, मग परीक्षा का होत नाही. वाईन शॉपची आणि विद्यापीठांची तुलना करणं हे चुकीचं आहे असं माझं मत आहे. कोविडच्या माध्यमातून वाईन शॉपमध्ये जायचं की नाही हा ऑप्शन प्रत्येकाकडे आहे, पण इथे विद्यापीठांना इन्स्ट्रक्शन देऊन तुम्ही परीक्षेला जा, विद्यार्थ्यांना परीक्षेला जा, अशा पद्धतीनं आपण ज्यावेळी काही कारवाई करण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी देशाच्या, राज्याच्या भावी पिढीला आपण डायरेक्ट कोविडच्या समोर नेऊन उभं करतोय, हे सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. आणि यासाठी आजच्या बैठकीमध्ये ज्या ज्या काही चर्चा झाल्या त्याच्यामध्ये पालकांनी देखील या परीक्षांना विरोध दर्शवलेला आहे. म्हणजे विद्यार्थ्यांनी तर दर्शवलेला आहेच, पण पालकांनी देखील विरोध दर्शवलेला आहे. आणि म्हणून ज्यावेळी पालक असतील, विद्यार्थी असतील, ही एकत्र विरोध दर्शवतात आणि त्या स्वतःच्या मुलांच्या किंवा पाल्यांच्या आरोग्याच्या हिताच्या असतात, तर त्याचा विचार करणं सरकारला क्रमप्राप्त आहे. आणि एक थोडीशी माहिती फक्त मी आज कोविडच्या निमित्तानं देतो की हा निर्णय आम्ही कशासाठी घेतोय. हा काय कुठं सरकारला इगो प्रॉब्लेम आहे किंवा सरकारनं ठरवलंय म्हणून आम्हाला घ्यायचंच आहे, अशातला अजिबात भाग नाही. तर आज आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 12,149 कंटेनमेंट झोन आहे आणि या कंटेनमेंट झोनमध्ये सुमारे 1 कोटीच्या जवळपास जनता ही कंटेनमेंट झोनमध्ये अडकलेली आहे. मग त्या कंटेनमेंट झोनमधल्या विद्यार्थ्यांची परीक्षा घ्यायची की नाही हे देखील गाईडलाईन ठरवलं पाहिजे. जे बेंगलोरमधलं मी उदाहरण सांगितलं की विद्यार्थी बाधित झाले. आता विद्यार्थी बाधित झाले म्हणजे त्यांना क्वारंटाईन करावं लागेल, 28 दिवसाचं क्वारंटाईन पिरियड त्यांना आहे. मग 28 दिवसानंतर पुन्हा आपण परीक्षा कर्नाटकमध्ये घेणार आहोत का, हे देखील ठरवावं लागेल. आणि तशीच परिस्थिती सगळीकडे आहे. आपण जर मुंबईमध्ये जर बघितलं किंवा एकूण मृत्यूची संख्या बघितली, संक्रमित लोकांची संख्या बघितली, तर ती 2,54,000 महाराष्ट्रामध्ये गेलेली आहे. मृत्यूची संख्या जवळजवळ 10,289 आहे. आणि ही सगळी आकडेवारी बघितल्यानंतर जर कोणाचा आग्रह असेल की इथं परीक्षा घेतलीच गेली पाहिजे, तर मला असं वाटतं की हा विचार आपण विद्यार्थ्यांचा करत नाही आहोत. कुठंतरी एखादी परीक्षा लादायची, विद्यार्थ्यांच्या भवितव्याची महाराष्ट्र सरकार खेळत नाही, हे मी अनेक वेळा वारंवार सांगितले. आणि म्हणून ज्यांना परीक्षा द्यायची आहे, पदवीनंतर ज्यांना असं वाटतं की माझे मार्क्स वाढू शकतात, माझी ग्रेड वाढू शकते, त्यांना कुठेही आपण बंधन ठेवलेलं नाही. त्यांच्यासाठी आपण नक्की परीक्षा घेणार आहोत. आणि मग त्या परीक्षेमध्ये 8.5 लाख विद्यार्थ्यांना असं वाटलं की आम्हाला सगळ्यांनाच परीक्षा द्यायची आहे, तर ती देखील परीक्षा महाराष्ट्र सरकार घ्यायला तयार आहे. पण महाराष्ट्र सरकार परीक्षाच रद्द करतंय, परीक्षाच महाराष्ट्र सरकारला घ्यायची नाही, असा कुठंही निर्णय महाराष्ट्र सरकारनं पहिल्या GR मध्ये देखील काढलेला नव्हता आणि आताच्या GR मध्ये देखील काढलेला नाही. उलट काही कुलगुरू महोदयांच्या शिफारशी अशा आलेल्या आहेत की सरसकट पदवी देऊन ज्यांना परीक्षा द्यायची त्यांना कोविड गेल्यानंतर आम्ही परीक्षा घ्यायला संधी देऊ, अशा पद्धतीची देखील शिफारस कुलगुरू महोदयांनी केलेली आहे. एकीकडे आपण असं म्हणतोय की कुलगुरू महोदयांना विचारूनच सगळी कारवाई केली पाहिजे, एकीकडे कुलगुरू महोदय जी शिफारस करतायत ती तुम्ही करायची नाही, पलीकडे जाऊन दुसरं काहीतरी करायचं, अशा पद्धतीचं आपण सांगतोय. तर मला असं वाटतं की जे मी काल परवा देखील सांगितलं की आज महाराष्ट्रामध्ये परीक्षा घेणं म्हणजे अंतिम वर्षाच्या अंतिम सत्रातल्या विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळल्यासारखं आहे. आणि म्हणून आजही मला UGCला विनंती करायची आहे, आजही HRD मिनिस्ट्रीला मला विनंती करायची आहे, पंतप्रधान महोदयांना मला विनंती करायची आहे की आज देखील दुसऱ्यांदा डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटीची मीटिंग घेऊन आम्ही जो परीक्षा न घेण्याच्या निर्णयावर ठाम झालो, म्हणजे जो पूर्वीचाच निर्णय आज आम्ही स्वीकारलेला आहे, त्याला त्यांनी मान्यता द्यावी. आणि अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्र सरकार परीक्षा घेऊ शकत नाही, हे पुन्हा एकदा आम्ही UGCला कळवणार आहोत. आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत मुख्यमंत्र्यांना मुळात हा अधिकार आहे का रद्द करण्याचा, आणि त्याला ओव्हररूल करण्याचा पुन्हा राज्यपालांना अधिकार आहे का? कारण राज्यपालांनी काल महाधिवक्तांसोबत सुद्धा बैठक घेऊन काही चर्चा केलेली आहे. आपत्ती व्यवस्थापनाबाबतचा मी फक्त माझ्याकडे जे लिहिलेलं आहे ते मी वाचून दाखवतो आपल्याला. आपत्ती व्यवस्थापन कायदा व साथ रोग सहनियंत्रण कायद्यान्वये राज्य शासनाने घेतलेला निर्णय हा विद्यापीठ कायदा व UGC कायद्यापेक्षा ओव्हररायडिंग इफेक्ट आहे. याचा अर्थ डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्ट प्रमाणे अथॉरिटीची जी मीटिंग होते त्या अथॉरिटीच्या मीटिंगला आणीबाणीच्या वेळी काय करावं ह्या डायरेक्टिव्ज अन्य विभागाला द्यायचे अधिकार आहेत, असंच त्या लॉमध्ये म्हटलेलं आहे. आणि पूर्वी देखील मी असं म्हटलं होतं की UGCनं, मी आता मध्ये वाचलं की जर परीक्षा घेतल्या नाही तर आम्ही
कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागेल. म्हणजे मला कळतच नाही की नक्की आपण हे कशासाठी एवढं करतोय. कायदेशीर कारवाई म्हणजे काय? विद्यार्थ्यांना जेलमध्ये टाकणार, मंत्री म्हणून मी परीक्षा नको म्हणून सांगतोय म्हणून मला जेलमध्ये टाकणार, की पालक परीक्षा नको म्हणून सांगतायत त्यांना जेलमध्ये टाकणार. आणि आजची नवीन एक घडामोड मी तुम्हाला सांगून ठेवतो की शिक्षकांचं जे प्राध्यापकांचं जे फोरम आहे महाराष्ट्रातलं, त्या फोरमनं देखील आम्हाला या परीक्षा नको आहेत अशा पद्धतीची भूमिका घेतलेली आहे. काही चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या ज्या संघटना आहेत, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संघटना आहेत, त्या संघटनांनी देखील पत्र दिलेलं आहे. आजच मुंबई युनिव्हर्सिटीच्या कुलगुरू महोदयांशी माझी चर्चा झाली. युनिव्हर्सिटीमध्ये देखील पुन्हा एकदा 8 ते 10 लोकांना करोनाची बाधा झालेली आहे, हे मला युनिव्हर्सिटीचे व्हाईस चान्सलर सुहास पेडणेकर साहेबांनी सांगितलं. म्हणजे विद्यार्थी नसताना युनिव्हर्सिटीमध्ये 10-10, 12-12 लोक जर बाधित होत असतील. काल जे मी ट्विट केलं की महानायक अमिताभ बच्चनसारखा माणूस कोविडनं बाधित होऊ शकला, ज्याच्या घरामध्ये मुंगी शिरू शकत नाही तिथं कोविड शिरला. राजभवनामध्ये देखील 16 लोकांना बाधा झाली. आणि असं असताना आपण कसं ठामपणानं म्हणू शकतो की 8.5 लाख 10 लाख विद्यार्थी जे परीक्षेला बसणार आहेत त्यांना कोविडची बाधा होऊ शकणार नाही, हे ठामपणानं आम्ही सांगू शकत नाही. आणि म्हणून मला UGCला विनंती करायची आहे, HRD मिनिस्टरला विनंती करायची आहे, जे शब्दप्रयोग त्या गाईडलाईनमध्ये गेलेत की कंपल्सरी तुम्हाला हे करावं लागेल, कंपल्सरी ते करावं लागेल. कोविड गेल्यानंतर परीक्षा घ्यायला महाराष्ट्र सरकार आजही तयार आहे, परंतु सद्य परिस्थिती बघता तज्ज्ञांची चर्चा केली असता या 2 महिन्यामध्ये या परीक्षा होणे शक्य नाही. आणि म्हणूनच त्यांना पदवी देण्यात यावी त्यांच्या सरासरीनुसार, ग्रेडनुसार. आणि ज्यांना आवश्यक परीक्षा आहेत त्यांच्या परीक्षा पुन्हा एकदा घेण्यात यावा. हा जो निर्णय मागच्या डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटीमध्ये घेतलेला होता तो आज पुन्हा एकदा कायम करण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. आणि त्याच्या आजूबाजूच्या ज्या काही तांत्रिक बाबी आहेत त्या देखील तपासून पुन्हा एकदा जर मिटिंग घ्यावी लागली तर ती देखील मिटिंग आम्ही घेणार आहोत. नाही, या सगळ्यामुळे विद्यार्थी संभ्रमात आहेत. म्हणजे अजूनही UGC तुम्हाला सांगतं परीक्षा घ्या, तुम्ही आता दुसऱ्यांदा सांगता UGCच्या पत्रानंतर की आम्ही परीक्षा न घेण्यावर ठाम आहोत. तर विद्यार्थ्यांना या पदवी जर दिली तर हा सगळा प्रश्नच मिळेल. म्हणजे विद्यार्थ्यांचाही संभ्रम दूर होईल. त्या संदर्भात राज्य सरकार काय कारवाई करणार आहे का? कारण विद्यापीठ कायदा आपला आहे, महाराष्ट्राचा आहे, त्या अनुषंगाने आजच्या बैठकीमध्ये हाच निर्णय केलेला आहे की जो निर्णय मागच्या अथॉरिटीमध्ये आम्ही केला त्याच्या अगोदर मंत्रालयानं निर्णय घेतला तोच निर्णय आम्ही कायम केला. म्हणजे आम्ही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये दुसरी अथॉरिटीची मिटिंग घेऊन जो संभ्रम होता तो महाराष्ट्र सरकारनं दूर केलाय. आम्हाला परीक्षा घ्यायची नाही. आणि त्याच्या उपर UGCला जर परीक्षा घ्यायची असेल तर UGC परीक्षा घेऊ शकते का ह्याचं आत्मपरीक्षण पहिलं UGCनं केलं पाहिजे. कारण पंजाब असेल, पंजाब आहे, राजस्थान आहे, मध्य प्रदेशनं निर्णय घेतला, परत ते जरा थोडे आता शांत आहेत. दिल्लीनं स्पष्ट सांगितलं की आम्ही परीक्षा घेणार नाही. काल तामिळनाडूनं सांगितलं आम्ही परीक्षा घेणार नाही. त्याच्यानंतर ममता बॅनर्जी मॅडमनी पश्चिम बंगालमधनं सांगितलं आम्ही परीक्षा घेणार नाही. पॉंडेचेरीने सांगितलं, हरियाणानं सांगितलं, मेघालयनं सांगितलं. अशी परिस्थिती. मग ह्या राज्यांची जर आपण लोकसंख्या बघितली तर मला असं वाटतं की सुमारे 25 ते 30 कोटी जनता या 10 ते 11 राज्यांमध्ये राहते. मग त्या राज्यातल्या विद्यार्थ्यांचा प्रश्न ती राज्य जर मांडणार नाहीत तर मग कोणी मांडावा हा देखील एक प्रश्न आहे. आणि म्हणून आजही केंद्र शासनाला हीच विनंती आहे की हा निर्णय राज्य शासनावर सोपवा. जसं कर्नाटकनं परीक्षा घेण्याचा प्रयत्न केला ते देखील तिथे अडचणीत आले. राज्य शासन ठरवेल आम्हाला काय करायचं, पण महाराष्ट्र शासनाची, महाराष्ट्र सरकारची भूमिका परीक्षा न घेणं आणि त्याच्यावरच शिक्कामोर्तब आज पुन्हा एकदा आम्ही डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटीमध्ये केलेला. सर, राज्यपाल पुन्हा ओव्हररूल करू शकतात का हा मुळात एक प्रश्न आहे. आणि पुन्हा एकदा राज्य सरकार विरुद्ध राज्यपाल असा जो सामना मागे आपल्याला पाहायला मिळाला तसा पुन्हा उद्भवण्याची काही शक्यता आहे? नाही, मला असं नाही वाटत. कारण राज्यपाल महोदयांचा, महामहिम राज्यपाल महोदयांचा अनुभव बघता त्यांना ह्या सगळ्या वस्तुस्थितीचं त्यांनी माहिती पण घेतली असेल. म्हणजे आताच मला कोणीतरी सांगितलं की ॲडव्होकेट जनरलशी त्यांची बोलणं झाली, त्याच्यामुळे त्यांनी देखील माहिती घेतलेली असेल. आज आमचे सचिव महोदय देखील राज्यपाल महोदयांना भेटून आले. त्याच्यामुळे आम्ही सरकारमधल्या कुठच्याही माणसाला असं सांगितलेलं नाही की आम्हाला म्हणजे तुम्हाला राज्यपाल महोदयांकडे जायचं नाही, सचिव महोदयांनी तिकडे जायचं नाही, असं कुठेही सांगितलेलं नाही. पण मला असं वाटतं की राज्यपाल महोदयांचा अनुभव बघता ते ह्या सगळ्या गोष्टीची माहिती घेतील आणि ते पण सकारात्मक होतील. आपण आपत्कालीन कायद्याअंतर्गत UGCच्या सूचना ओव्हरऑल करून विद्यार्थ्यांना पदवी देऊ शकतो. मी तेच सांगितले, आज अथॉरिटीचा निर्णय तर आम्ही फायनल केलेला आहे. पण मी असा एक शब्दप्रयोग केला की आजूबाजूच्या काही गोष्टींचा परत एकदा सर्वे करून पुन्हा एकदा अथॉरिटीची जर मिटिंग घेऊन काही कन्फर्म करावं लागलं विद्यार्थ्यांसाठी तर ते देखील करण्याची महाराष्ट्र सरकारची तयारी आहे. विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा प्रश्न, आता यापुढे विद्यार्थ्यांनी अभ्यास करायचा की नाही पुढे
महाराष्ट्र सरकारनं त्यांना अभ्यास करू नका असं कधी सांगितलेलं नाही. परीक्षा रद्द झाल्या तरी त्यांनी अभ्यास केला पाहिजे, परीक्षा असल्या तरी त्यांनी अभ्यास केला पाहिजे. महाविकास आघाडीचं धोरण असं आहे की त्यांची तब्येत जपण्यासाठी त्यांना कुठेही आरोग्याची असुविधा निर्माण होऊ नये म्हणून आम्ही परीक्षा रद्द केलेल्या आहेत. याचा अर्थ महाराष्ट्र सरकार त्यांना असा सल्ला देणार नाही की तुम्ही अभ्यासच बंद करा. शेवटी माणूस हा किती जरी मोठा झाला तरी शिकतच असतो आणि म्हणून अभ्यास बंद करावा हा काय मंत्री म्हणून मी सल्ला देणार नाही. परीक्षा रद्द जरी झाल्या तरी त्यांनी महाराष्ट्राचं शून्य नागरिक होण्यासाठी अभ्यास केलाच पाहिजे हा मंत्री म्हणून सल्ला आहे. पण परीक्षा रद्द झाल्यानंतर अभ्यासच करायचं नाही असं काही मी सांगणार नाही. बहुत हिंदी में जानना चाहेंगे आपसे कि आज जो डिजास्टर मैनेजमेंट कमेटी की जो मीटिंग हुई थी जिसमें सीएम थे, डिप्टी सीएम थे, क्या एग्जैक्टली डिसीजन लिया गया है? क्योंकि सभी की निगाहें जो है वो इस मीटिंग पे थी कि महाराष्ट्र सरकार ने फिर से एक बार क्या डिसीजन लिया? मेरे ख्याल से पहले एक बार जो अथॉरिटी की मीटिंग हुई थी उसके प्रेसिडेंट भी सीएम साहब ही थे. जो उस कमेटी में, उस अथॉरिटी में जो हमने निकाल लिया था वही कंटिन्यू करने का आज हमने. तर राज्य सरकार परीक्षा न घेण्याच्या निर्णयावरती ठाम आहे. आज दुसरी बैठक या संदर्भात घेण्यात आली, परंतु सध्याच्या काळामध्ये राज्य सरकार असमर्थ आहे. मुलांना कुठल्याही संकटात ढकलण्याची राज्य सरकारची मुळीच इच्छा नाही. त्यामुळे अंतिम वर्ष परीक्षा सध्या तरी आम्ही घेऊ शकत नाही, हे उच्च आणि तंत्र शिक्षण